तर हा तुझा प्रो डॅशबोर्ड आहे. तुझं लॉग इन केलेलं आहे इथून, लॉग इन आय डी बनवली इथून. वेलकम फुल्ली. हां, टोटल स्टुडंट्स किती आहे, ॲक्टिव्हिटी कोर्स किती राहतील तुझ्या, असाइनमेंट ड्यू किती राहिलेलं आहे बाकी ते समजतं. सिस्टम टाईम आप आहे. हां, पूर्ण रिसेंट कोर्स म्हणजे आता समजतो कॉलेजमध्ये एखादी कोर्स झालेला आहे रिसेंटमध्ये जो बाहेरून असतो नाही तर कॉलेजकडून असतो, ते कोर्सेसले इथं दिसतील तुला. रिसेंट कॉलेजमध्ये जे पण अनाऊन्समेंट झालेले असतील ते सगळे इथं दिसतील तुला. अपकमिंग असाइनमेंट्स किती, तुझ्या अपकमिंगचं असाइनमेंट किती येणार आहे ते पण टाकणार आहे. या ड्यू डेट आहे हे याच्यावर समजेल. की ॲक्शन्स आहे याच्यावरती. रोल ॲक्सेस. हां, माय प्रोफाईल तुझी पुरी प्रोफाईल आहे. प्रोफाईल इन्फॉर्मेशन, फुल नेम, ईमेल आय डी, अकाउंट इन्फॉर्मेशन पूर्ण दिसेल तुला. सिक्युरिटीमध्ये पासवर्ड चेंजेस अनचेंज करायचं तो यावरती आहे. हे इथं पुढं तुला कोर्स दिसेल, तुझा पुरा टाईम टेबल दिसेल कशाला ते कोर्स मॅनेजमेंट आहे. तिथे तू कोर्स सिलेक्ट केला कसं, त्याच्यात काय काय राहू शकतं, किती एक्झाम कधी आहे त्याची, किती मार्काची, किती असाइनमेंटचं, त्याचे सगळे इथं दिसेल. असाइनमेंट ट्रॅकिंग तिथं अपकमिंग पास्ट किती गेलेलं आहे, ऑल असाइनमेंटचं तुला दिसतील सगळ्या. किती येणार आहे किती जाणार आहे ते पण समजेल. ग्रेडिंग जे तुझा रिझल्ट आहे, ग्रेड समरी पुऱ्या याचा वर्षाचा, इयरली किंवा मंथली, हे सगळं इथं समजेल तुला. कोर्स ग्रेड आहे, प्रत्येक कोर्सवर तुला किती किती ग्रेड आहे, काय काय ग्रेड आहे इथं तुला समजेल. असाइनमेंट ग्रेड आहे, तुला प्रत्येक असाइनमेंटला किती मार्क्स दिलेले आहे हे तुला समजेल. इथं सगळं अनाऊन्समेंट दिसेल तुला. हे तुझं प्रोफाईल आहे, वापस त्याचं प्रोफाईल दिसतं आहे. इथं सेटिंग्समध्ये अजून केलेलं नाही, लोड अपडेट केलेलं नाही.